पप्पांनी लाकडं आणून टाकले तिथं. आता हे पहिले साफ करू. तर पहिला आपण एबीसीडी काढायला शिकू, मग पेंटिंग काढू. तेवढ्यात डोळ्यात गेली खडूची पावडर. तर माके त्यांनी काय कलर होईना, मग दिलं टाकून. मित्रांनो, तलविंदरजी कशी वाटतात बघा संध्याकाळचे. कसं काय पब्लिक, आज आपण काढणार आहोत तलविंदर सरांची ड्रॉइंग. तर चला मित्रांनो, काय नाही टाइम वेस्ट करता, चला सुरू करूया. तर इथं काय तर आपण तलविंदरची ड्रॉइंग काढणार आहे. तर त्याला खडू आणू. मित्रांनो, सामानाची पेटी आहे. ह्यात आपलं सगळं मटेरियल आहे. आता इथं खडू बघू कुठं आहे. टॅब घेतलेला आहे. आता ट्रायपॉड पण घेऊ. आधी इथं काय तर लिहून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल आपण इथं एबीसीडी का काढतोय. तर पहिला आपण एबीसीडी काढायला शिकू, मग पेंटिंग काढू. तसं काही विषय नाही मित्रांनो, कारण तिथं एबीसीडी काढल्याने आउटलाईन परफेक्ट वगैरे येत असते, म्हणून आपण काढले होते. तुम्ही बघू शकता, म्हणजे आपल्याला मार्किंग वगैरे कळाली की कसं काढायचं काय. आता आपण आतल्या वगैरे डिटेल वगैरे सगळं फिल करून घेऊ. एक मिनिट थांबा. तर आता आपण पटकन सगळी आउटलाईन वगैरे मस्त करून घेऊ, म्हणजे आपल्याला कलर करायला येतं. चला पटकेस. फायनली आपली आउटलाईन वगैरे झाली होती. मग आपण कलर वगैरे करायला घेतलं. तेवढ्यात डोळ्यात गेली खडूची पावडर. तर माके तो हारने से कुछ नहीं होगा. चला आपण परत पेंटिंग करायला घेऊ. असं बोलून परत सुरू केलं पेंटिंग करायला. परत मस्त कलर वगैरे करायला घेतला आपण. ब्लॅक कलर साठी आपण एक लाकूड घेतलं. त्यांनी काय कलर होईना, मग दिलं टाकून. मग काय घेतलं नैसर्गिक चारकोल, म्हणजे अर्थात कोळसा घेतला आणि सुरूच केलं डायरेक्ट. तुम्ही म्हणसाल महाग कुणाला बघतोय. महाग येणाऱ्या गाड्यावरचे लोक म्हणत होते चांगलं काढतोय. तर त्यांना म्हणलं धन्यवाद. आणि चला, जिथे जिथे ब्लॅक कलर करायचा होता तिथं कोळशाने ब्लॅक कलर वगैरे करून घेतला. आणि हाताने जरा स्मूथ वगैरे करून घेतले, म्हणजे ब्लेंड केलं जरा. मस्त दिसत होतं म्हणून केलं मस्तपैकी. येणारी माणसं लई नजर लावत होती. म्हणलं आज बसच करावं, मग उगच काय लई नजर लागल तलविंदरला. आज का काम कम्प्लीट, कारण तिथून ऊन येते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चांगली नाही होत. आता घ्या सामान गुंडाळायला. आता भीतर येऊ. One day later. तर आज होता डे 2. मस्तपैकी आज पगडी वगैरे मस्तपैकी करून घेतली. फेसला व्हाईट कलर वगैरे सुरू केला मग मारायला. जिथे जिथे जो कलर दिसतोय रेफरन्स प्रमाणे टाकून घेतला. मस्त ब्लेंड वगैरे करायला घेतला. आणि आईज वगैरेला पण ब्लॅक कलर करायला घेतला. जिथे जिथे जो कलर दिसत होता, आईज, नोज, परत लिप्सला वगैरे ब्लॅक कलर वगैरे तिथे टाकून घेतला. मस्त मास्क सारखा डिझाईन होती, ते करून घ्यावं म्हणलं. तर भूक लागली, जेवण वगैरे करून येऊन करू म्हणलं तेवढ्यात. तर आता आपल्याला काढायची होती पेंटिंग. पप्पांनी लाकडं आणून टाकले तिथं. आता हे पहिले साफ करू. असो, तेवढ्यात लाकडं वगैरे सगळी काढून घेतली. तेवढ्यात एक डायलॉग आठवला. जीवनात कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन. तर परत सुरू केलं मिशन तलविंदर. सगळं काढायला वगैरे घेतलं.
डिटेलिंगनुसार सगळं ओकेमध्ये चालू होतं. मग काही 90% काम कंप्लीट झालं. तर लोक काही लईच नजर लावत होती. मग काय ह्यांना भीती घालावं म्हणलं. मला भीती घालायच्या नादात मीच घाबरलो. मित्रांनो, तलविंदरजी कशी वाटतात बघा संध्याकाळची. मी घाबरलो आलो होतो इकडं. चला मग काय बॅकग्राऊंड वगैरे कलर करायला घेतलं. परत येऊन सुरू केलं. ब्लू कलर मस्त टाकून घेतला बॅकग्राऊंडला. खाली शर्ट वगैरे कलर करायचा होता. मग काय करायला घेतलं. मस्त कलर वगैरे करून घेतलं. मग ब्लॅक चारकोल म्हणजेच आपला कोळशाने पण कलर करायला घेतलं. जिथे जिथे डार्क एरिया होता सगळं स्मूथ वगैरे करून घेतलं. चांगलं क्वालिटीत. म्हणलं आता काय झालं शर्ट वगैरे कलर करून मस्तपैकी. तर तेवढ्यात म्हणलं दुसरे साईड पण राहिले राव. चला ती पण कलर करून घेऊ. कलर वगैरे फिल केला मस्तपैकी. रेफरन्सला जे जे कलर दिसत होते ते पटापट मस्तपैकी टाकून वगैरे घेतले. ते ब्लेंड केलं जरा चांगलं दिसावं म्हणून. मस्त दिसत होतं. तरी एवढी काही जागा चांगली नव्हती तिथं. तरी पण ट्राय केले जेवढं चांगलं करता येईल तेवढं. एवढी पेंटिंग झाली होती. तरी एक काम राहिलं होतं की त्यांची कानातली बाली काढायची होती. हत्ती गेल्याने शेपूट राहिला असं काम झालं होतं. पण काढून वगैरे घेतली मस्त. बॅकग्राऊंड वगैरे कलर फिल केला. ब्लू कलर टाकला. फायनली ऑलमोस्ट ड्रॉइंग झाली होती कंप्लीट. तर 1 मिनटं थांबा, तुम्हाला रिझल्ट दाखवतो. ये कर लो पहले। बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे। टन टडाडंग टडाडंग टन टडाडा टडाडंग टंग टंग डंग डंग. थँक्यू फॉर वॉचिंग. ड्रॉइंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.